अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील महान येथील काठेपूर्णा धरणावरील गेटवर पाटबंधारे विभागाचा सुरक्षा रक्षक कुणाल दीपक नागपुरे वय 23 वर्ष राहणार माना हा महान येथील काठेपूर्णा धरणाच्या भिंतीवरील गेट समोरील स्टील बेसिन बकेटमध्ये बुडाला असल्याची माहिती येथीलच गेटवरील कर्मचाऱ्यांनी महान पोलीस चौकीचे बीट जमादार सुभाष पारधी यांना दिली। लगेचच सुभाष पारधी यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क करून त्यांना माहिती दिली। तत्परता दाखवत दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी शेखर केवट, मयूर सळेदार, अंकुश सदाफळे, विष्णू केवट, रितेश पोकळे, अश्विन केवट, जितेंद्र केवट, अर्जुन केवट यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळ गाठले। जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी घटनास्थळाची माहिती अवगत करून घेतली। नंतर हिस्ट्री सीन ट्रेस केला असता यावरून स्टील बेसिन बकेटमध्ये 15 फूट खोल पाणी आणि तळाशी लोखंडी बार दगड असल्याचं जाणवलं। यासोबत 2 दिवसांपासून एका वॉलमधून पाणी सोडलेलं होतं, त्यामुळे पाण्याचा प्रवाह स्टील बेसिन बकेटमध्ये झेड आकार घेतो आणि भवरे व धारा या एकत्र होतात। त्यामुळे बकेटमध्ये प्रचंड प्रेशर तयार झाल्यानं पाण्याचा दाब माणसाला आतमध्ये ओढून परत गेटच्या भिंतीकडे घेऊन जातो, परत ते खाली दाबतं। या शंकेवरून जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी सहकारी ओम दाते यांनी बकेटच्या भिंतीवरून बॅटरीच्या सहाय्याने चेक केले असता वॉलच्या समोर बकेटच्या मधात कुणाल यांचा मृतदेह पालथ्या अवस्थेत दिसून आला। घटनेची परिस्थिती पाहून उपस्थित पोलीस तसेच आलेल्या नातेवाईकांना संपूर्ण माहिती देऊन नंतर बचाव पथकाचे 2 जलतरणपटू आतमध्ये गेले। कल्पकतेने हा मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला। यानंतर शवविच्छेदनासाठी सदर मृतदेह पथकाच्या रुग्णवाहिकेने मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार गंगाधर दराडे, पोलीस कर्मचारी सुभाष पारधी, पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील वडगे, होमगार्ड ज्ञानेश्वर वेरुळकर, गणेश जाणूनकर, शुभम ताडे यांच्यासह महान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता संदीप नेमाळे, कर्मचारी मनोज पाठक, वैभव उगले हे घटनास्थळावर हजर होते। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।